नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत एक अशा धक्कादायक आणि समाजाला हादरवून टाकणारं प्रकरण. राज्यात आधीच अमरावतीच्या आयन अहमद प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. अशातच कोल्हापूरमधून एक असंच अंगावर काटा आणणारं प्रकरण समोर आलं आहे. कोल्हापूर, एक शांत सांस्कृतिक शहर. पण याच शहरात घडलेली ही घटना प्रत्येक पालक आणि प्रत्येक तरुणीसाठी इशारा देणारी ठरत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे शाहिद समीर संधी. बाहेरून पाहिलं तर साधा हसतमुख चेहरा आणि विश्वासू वाटणारा हा तरुण, पण आतून मात्र तो एक जाळं विणत होता. असं जाळं ज्यामध्ये अडकत होत्या निरागस मुली. मिळालेल्या माहितीनुसार शाहिद संधीने 15 पेक्षा अधिक तरुणींना प्रेमाच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढलं. सुरुवात होत असे मैत्रीने, हळूहळू विश्वास आणि मग प्रेमाचं नाटक. मुलींना वाटायचं हा व्यक्ती त्यांच्यावर खरंच प्रेम करतो, पण इथूनच सुरू होत होता खरा खेळ. विश्वास जिंकून तो त्यांच्या खाजगी क्षणाचे व्हिडिओ बनवत होता आणि मग त्या व्हिडिओचा वापर करून सुरू व्हायचा ब्लॅकमेल. जर माझं ऐकलं नाही तर हे व्हिडिओ व्हायरल करेन, ही धमकी. आणि त्यातून सुरू होत होते मानसिक अत्याचार. अनेक मुली भीतीपोटी गप्प राहिल्या. काहींनी विरोध करायचा प्रयत्न केला, पण ब्लॅकमेलिंगच्या भीतीने त्या अडकत गेल्या. या सगळ्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या आरोपीसोबत एक शासकीय कर्मचारीही सहभागी असल्याचं उघड झालं आहे. म्हणजेच ही फक्त एका व्यक्तीची नाही, तर एक संगमताने चालवलेली साखळी होती का? हा प्रश्न आता अधिक गंभीर बनतो. पोलिसांकडे तक्रार पोहोचताच तपासाला सुरुवात झाली. प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. मोबाईल फोन, चॅट्स, व्हिडिओ या सगळ्यांचा तपास सुरू आहे. प्रत्येक पुरावा एक नवीन सत्य समोर आणतोय आणि या सगळ्यामुळे कोल्हापूर शहर हादरलं आहे. पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तरुणीमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. हा प्रकरण फक्त एक गुन्हा नाही, तर समाजाच्या विश्वासावरचा मोठा आघात आहे. अमरावतीच्या आयन अहमद प्रकरणानंतर हे दुसरं मोठं प्रकरण समोर आलं आहे आणि त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो, अशा घटना वारंवार का घडत आहेत? सोशल मीडिया, मोबाईल आणि आभासी नातेसंबंध यामुळे वाढत चाललेली जवळीक आणि त्यांचा गैरवापर याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. प्रेमाच्या नावाखाली विश्वास जिंकून असं शोषण करणं ही एक धक्कादायक प्रवृत्ती बनत चालली आहे. या प्रकरणातून एक मोठा धडा मिळतो. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक माहिती आणि खाजगी क्षण कोणासोबतही शेअर करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर गप्प बसू नका. कायद्याची मदत घ्या, कारण शांत राहणं म्हणजे गुन्हेगाराला साथ देणं. सध्या पोलीस तपास सुरू आहे. आरोपीवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पण या घटनेने एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे. आपण सुरक्षित आहोत का? आणि आपल्या मुली सुरक्षित आहेत का? या प्रश्नाचं उत्तर शोधणं आता समाजासाठी अत्यंत गरजेचं आहे. ही होती कोल्हापूर हादरवून टाकणारी घटना. सावधान राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.